रमेशचा गावात ढाबा होता. हा ढाबा त्याचं अख्खं कुटुंब सांभाळत असे. त्याची पत्नी प्राजक्ता आणि मुलगी मीना जेवण तयार करत असे आणि तो आणि त्याचा मुलगा शुभम ग्राहकांना सांभाळत असत. पण गावात त्यांचा ढाबा काही खास चालत नव्हता, म्हणूनच रमेश वैतागला होता. प्राजक्ता, असं कसं चालणार आहे? आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात निघून गेलेत. दिवसेंदिवस आपली मिळकत कमी होत चालली आहे. अजून मीनाच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका, तो देव आहे ना, तो आपल्याला नक्की मदत करेल. हो, आता तेवढीच आशा आहे. आपण आपले पूर्ण प्रयत्न करू शकतो. रमेश आणि प्राजक्ताचं बोलणं त्यांचा मुलगा शुभमने ऐकलं आणि तो विचार करू लागला. मला काहीही करून आई बाबांची मदत करायची आहे. आणि असाच विचार करत करत तो चालत चालत नदीच्या तीरावर आला. शुभमचं गाव एका नदीच्या किनाऱ्यावर होतं आणि हीच नदी त्याच्या गावाला इतर अनेक गावांना जोडत असे. शुभम एका नावेत बसला आणि वल्लव चालवू लागला. बाबा म्हणत होते की आपल्या गावातले बरेचसे लोक शहरात गेले आहेत, पण आजूबाजूच्या गावात तर लोक आहेत ना. आपण आपलं जेवण त्यांना विकू शकतो, पण कसं काय? तो विचारच करत होता तेव्हाच त्याचं लक्ष दुसऱ्या नावेत चहा विकणाऱ्या एका माणसाकडे गेलं. चहा घ्या, चहा, फक्त 5 रुपये. चहा घ्या, चहा. काका, मला एक चहा द्या ना. शुभम त्या नावेच्या जवळ गेला आणि त्याने पाहिलं की चहावाल्याने त्याच्या नावेत स्टोव ठेवला होता आणि तिथेच चहा करून तो विकत होता. काका, हे तुम्ही खूपच छान केलंय. नावेत चहा, कमाल आहे. आधी मी सुद्धा दुकानात चहा विकायचो बाळा, पण एवढे पैसे मिळत नव्हते. मग विचार केला की नावेत विकावं आणि माझा निर्णय योग्य निघाला. आता सकाळी निघतो आणि एका गावातून दुसऱ्या गावात चहा बनवून बनवून विकत असतो. धन्यवाद काका. कशासाठी? माझी मदत केल्याबद्दल. शुभमने नाव वळवली आणि पुन्हा त्याच्या गावी निघून आला. बाबा, मला एक मार्ग सापडलाय. कोणता मार्ग बेटा? उत्पन्न वाढवायचा. बाबा, आपण नावेत जेवण विकूया. काय? हो आई, आत्ताच मी नदीवर गेलो होतो. तिथे एक काका नावेत चहा विकत होते आणि ते म्हणत होते की दिवसभर चहा विकला जातो त्यांचा. ते कधीही या गावात तर कधी त्या गावात विकत राहतात. त्यांचं उत्पन्नही कित्येक पटीने वाढलंय. बाबा, आपणही त्या काकांसारखं जेवण नावेतून विकायला सुरू करू. पण हे कसं शक्य आहे? होऊ शकतं. नावेमध्ये फक्त छोटासा गॅस स्टोव लावून लोकांना गरम गरम जेवण मिळेल आणि आपण अनेक गावात जाऊन आपलं इन्कमही वाढवू शकतो. तशी कल्पना तर ठीक आहे बाळा. आपण प्रयत्न करू शकतो. फक्त काही गोष्टी विकत घ्याव्या लागतील. शुभमची आयडिया त्याच्या अख्ख्या कुटुंबाला खूप पसंत पडली होती. ते सगळे नावेवर ढाबा उघडायला तयार होते. रमेश आणि शुभमने बाजारात जाऊन लहान गॅसवाले स्टोव विकत घेतले आणि मग त्यांनी त्यांच्या नावेवर स्टोव आणि भांडी सेट केली. इकडे प्राजक्ता आणि मीनाने अर्ध्यापेक्षा जास्त जेवण करायची तयारी केली आणि मग सगळं तयार सामान घेऊन प्राजक्ता आणि मीना नावेत पोहोचले. सर्वांनी देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या नावेत निघाले. दुसऱ्या गावाच्या जवळ पोहोचताच, जेवण घ्या, जेवण, चविष्ट जेवण, भाजी पोळी पनीर डाळ भात हे सगळं जेवण आहे. रमेशने नाव किनाऱ्याला लावली आणि काही लोक त्याच्या नावेजवळ आले. अरे बाबा, हे आता नवीन काय आहे? हा नवीन ढाबा आहे. इथे तुम्हाला जेवण मिळेल, तेही गरम गरम आणि स्वस्त दरामध्ये. अच्छा, काय काय आहे तुमच्या जेवणात? दाल तडका, भात, पराठा, पनीर मखनी, कोबीची भाजी, पोळी, छोले, पुरी भाजी. अरे बापरे, एवढं सगळं? मला तर 2 पराठे आणि पनीरची भाजी दे बाबा. हो. मीनाने पनीरची भाजी गरम केली आणि प्राजक्ताने पराठे बनवले. किती झाले? फक्त 70 रुपये दादा. अरे वा, किती स्वस्त आहे.
आमच्या गावाच्या हॉटेलमध्ये एवढ्याचे 120 रुपये लागतात. भाव ऐकून आणखी काही ग्राहकांनी ऑर्डर दिली. दाल तडका आणि जीरा राईस पार्सल करा दादा. मला 2 पुरी भाजी द्या. हो दादा. प्राजक्ता आणि मीना पटापट जेवण करू लागली आणि रमेश आणि शुभम ग्राहकांना वाढू लागले. पहिल्याच दिवशी गावात त्यांना 8-10 ग्राहक मिळाले. जेव्हा ग्राहक यायचे बंद झाले तेव्हा रमेशने नाव चालवायला सुरुवात केली. ते दुसऱ्या गावी थांबले आणि इथेही एक एक करत अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडून जेवण घेतलं आणि मग त्यांच्या नंतरच्या गावी. असं करता करता संध्याकाळपर्यंत रमेशचा तरंगता ढाबा 8 गावात फिरून आला होता. प्राजक्ता, आज एका दिवसाची कमाई 4000 रुपये झाली आहे. एवढी तर आपल्या ढाब्यावर आठवडाभरात होत नव्हती. हो शुभम, तुझी ही आयडिया कमालीची आहे. आता आपण रोज जेवण बनवून विकत जाऊया. हो बाबा, मला हीच आशा होती. आता आपल्याला लोकांचा विचार करायला नको. आपल्या मेहनतीला एक दिशा मिळाली आहे. आपल्याला अशीच मेहनत सुरू ठेवावी लागेल. हो. मग काय होतं, रमेशचं कुटुंब रोज खूप मेहनत करू लागलं. ते लोक नावेतून गावोगाव फिरून जेवण विकू लागले. सगळे खुश होते. पण त्याची ही प्रगती रमेशच्या गावात राहणाऱ्या या भानूला पाहावली नाही. भानू रमेशवर जळत होता. मला या रमेशचं काही ना काही केलंच पाहिजे, नाहीतर हा माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवेल. मी असं होऊ देणार नाही. रात्रीच्या अंधारात भानूने रमेशची नाव तोडून टाकली. आता पाहतो तुम्ही लोक कसे नावेतून जेवण विकता. रमेश आणि त्याचं कुटुंब जेव्हा नदी किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा त्यांच्या नावेची ही स्थिती पाहून उदास होऊन जातात. आता आपण काय करायचं पप्पा? नाव तर पूर्ण तुटून गेली आहे. अरे, आपण इतकं सगळं जेवण कुठे विकणार आहे? गावातला एक म्हातारा माणूस त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत होता. बेटा, तुम्ही लोक माझी नाव घेऊन जा. मी तुमची मेहनत बघितलीये आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना खूप चांगलं जेवणही मिळतंय ते बघितलंय मी. हे चांगलं काम थांबता कामा नये. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही माझी नाव वापरू शकता. नाहीतरी दिवसभर नाव चालवून मला काहीही पैसे मिळत नाही. धन्यवाद काका, तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत. असं नाहीये बेटा, ही तू माझी मदत समज. काकांची नाव त्यांच्या नावेपेक्षा मोठी आणि चांगली होती. शुभम आणि रमेशने त्या मोठ्या नावेत गॅस स्टोव्ह लावला आणि भरपूर तयार जेवणही ठेवलं. आणि मग ते लोक निघाले. रोजच्या प्रमाणे ते वेगवेगळ्या गावी थांबून जेवण विकू लागले. ग्राहक वाढले होते आणि त्यांची मिळकतही. संध्याकाळी ते त्यांच्या गावी आले आणि रमेश त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरी गेला. काका, आज तुमच्यामुळे मी जेवण विकू शकलो. तुमच्या दयेसाठी धन्यवाद. हे पैसे घ्या. आमची कमाई खूप चांगली झालीये आणि त्यात तुमचाही हक्क आहे काका. पहिल्यांदाच कुणीतरी मला नाव न चालवण्याचे पैसे देत आहे. 40 वर्षांपासून नाव चालून पैसे कमवत आलोय मी. आता मी म्हातारा झालोय. माझं शरीर साथ देत नाहीये. विचार करत होतो की नाव विकूनच टाकू. नाही काका, तुम्हाला नाव विकायची गरज नाहीये. आम्ही तुमची नाव चालवू आणि तुम्हाला रोज त्याचं भाडंही देऊ. देव तुमचं भलं करो बेटा. म्हाताऱ्या माणसाने रमेशला नाव देऊन त्यांना मदत केली आणि रमेशने म्हाताऱ्या माणसाला रोज भाडं द्यायचं कबूल करून त्यांना मदत केली. आणि अशीच ही मदत होत राहिली. आणि म्हणूनच बहुतेक या चांगुलपणामुळे दिवसेंदिवस रमेशच्या तरंगत्या ढाब्याची मिळकत वाढतच चालली होती. आणि हे पाहून भानू आणखीन चिडला. त्याला रमेशचं वाईट करायचं होतं, पण नकळतपणे त्यानेच रमेशचं भलं केलं. 1 वर्षानंतर रमेशने त्याच्या मीनाचं लग्नही थाटामाटात लावून दिलं.
आणि भानू अजूनही रमेशला पाहून त्याचा मत्सर करत होता. रमेश आणि त्याच्या कुटुंबाची मेहनत यशस्वी झाली. ज्ञानपूर नावाचं एक गाव होतं, जिथे संकटदास नावाचं एक लाकूड तोडा त्याची बायको गीतासोबत राहत असायचा. संकटदासचं वय जास्त झालं होतं, पण त्याचा कोणतंच मूलबाळ नव्हतं. त्यासाठी तो एकटाच नदी किनारे जंगलामधून लाकूड तोडायला जात असायचा. लाकडं विकून संकटदासला जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यामधूनच त्याचं घर चालायचं. नदीमध्ये खूप सगळे मछुआरे मासे पकडण्यासाठी येत असायचे. एक दिवशी संकटदासने पाहिलं की मासेकरांनी त्यांच्या जाळ्यामध्ये एका जलपरीला पकडलंय. मला सोडा, मी तुमच्याप्रमाणेच एक माणूस आहे. फक्त अंतर एवढं आहे की पायाच्या ऐवजी माझ्याकडे शेपटी आहे. आम्ही तुला नाही सोडणार. तुला बाजारात विकल्यानंतर आम्हाला खूप मोठी किंमत मिळेल. मासेकरी जलपरीच्या डोक्यावरती लाकूड मारून तिला बेशुद्ध करतात आणि जलपरीला तिथे सोडून जेवण करायला जातात. संकटदास हे सगळं पाहत होता. संकटदासला जलपरीवरती दया येते. तो हळूच त्या जलपरीच्या जवळ जातो आणि जलपरीच्या तोंडावरती पाण्याचे शिंतोडे मारतो. होशमध्ये आल्यानंतर जलपरी ओरडू लागते, मला सोडा, मला सोडा, वाचवा. घाबरू नकोस, मी मासेमार नाही आहे. माझं नाव संकटदास आहे. मी तुझी मदत करण्यासाठी आलोय. संकटदासने कुऱ्हाडाने जाळं काढलं. मी तुमचे हे उपकार कधी नाही विसरणार. यामध्ये उपकाराची काही गोष्ट नाहीये. माझं तर फक्त माणुसकीच्या नात्याने मी ही मदत केलेली आहे. एवढं बोलल्यानंतर संकटदास त्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर संकटदासने बघितलं की त्याची बायको डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं आणि तिने जेवणही नव्हतं बनवलं. काय झालं गीता, आज एवढी उदास का आहेस? या वेळेपर्यंत तू माझ्यासाठी जेवायला बनवून ठेवत होतेस. आज तर तू चूल सुद्धा नाही पेटवलीयस. घरामध्ये जेवण बनवायला काहीच नाहीये आणि आता सरपंचने गावामध्ये ढोल पेटवला आणि घोषणा केलीये की आज नंतर कोणी पण जंगलामधून लाकूड नाही तोडणार. काय सरकारनं लाकडं कापण्यावरती बंदी घातलीये का? हो, त्यासाठीच रडत आहे मी. आपल्याकडे तर लाकूड तोडण्यापेक्षा आणि ते विकण्यापासून दुसरं कोणतं कामही नाहीये. आता आपलं काय होणार? आपला तर कोणता मुलगा पण नाहीये जो शहरामध्ये जाऊन कमाई करून आणेल. चिंता नको करूस. एक दरवाजा बंद होतो तर दुसरा दरवाजा चालू होतो. देव आपली मदत जरूर करेल. आज मी लाकडं विकून 100 रुपये मिळवलेत. चल धाब्यावरती जाऊन जेवण करूया. मी खूप थकलोय. बाजारात जाऊन धान्य आणायचं माझं काहीच मन करत नाहीये आणि मला खूप जास्त जोरात भूक लागलेली आहे. संकटदास आणि गीता ढाब्यावरती जेवण करायला जातात. गावामध्ये एकच ढाबा होता जो शेरा आणि हाती नावाचे दोघं भाऊ चालवत असायचे. शेरा भाई, जरा आमच्यासाठी 2 साध्या थाळ्या लावू शकता का? ठीक आहे, लावतो. अर्धा तास वाट बघावी लागेल. अर्धा तास निघून गेला पण थाळी नाही आली. शेरा भाऊ, अजून आमची थाळी नाही आली. तू सारखं सारखं माझं डोकं काय खातोय? बघत नाहीये एवढी मोठी गर्दी आहे. तुम्हीच तर बोलला होता शेराभाई की अर्ध्या तासानंतर थाळी मिळेल. आता आपण कधीच या ढाब्यावरती जेवण करायला नाही येणार. गीताने घरी पोचल्यानंतर संकटदासला म्हणाली, आपल्या गावामध्ये एकच ढाबा आहे. त्याच्यावरती किती गर्दी असते आणि जेवणही चांगलं नाही मिळत. जर आपण आपला ढाबा खोडला तर? जर आपला ढाबा चांगला चालला तर आपली कमाई चांगली होईल. हा विचार माझ्या सुद्धा मनात आला होता. मी माझे सोन्याचे गंगन गिरवी ठेवेल, म्हणजे आपल्या भाड्याचं काम हलकं होऊन जाईल ना. संकटदास आणि गीताने शेरा आणि हाती या दोन्ही भावांच्या धाब्यांच्या जवळच एक दुकान किरायाने घेतलं आणि त्यांचा ढाबा सुरू केला. संकटदास भाऊ, थाळी किती रुपयाला आहे? फक्त आणि फक्त 50 रुपयाला. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आत्ता जेवण लावतो. संकटदास आणि गीताच्या प्रेमळ व्यवहाराने आणि स्वादिष्ट जेवणामुळे त्यांच्या धाब्यावरती हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. तिकडे शेरा आणि हातीचा ढाबा खाली होऊ लागला होता. काहीच दिवसानंतर शेरा आणि हाती भाईचं कामधाम ठप्प झालं होतं. शेरा भाऊ, जर असंच चालू राहिलं तर आपण बर्बाद होऊन जाऊ.
फक्त 2च महिन्यामध्ये आपली कमाई अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे. आपल्याला या संकटदासला ठिकाण्यावर लावावं लागेल. ना राहील बास, ना वाजेल बासुरी. माझ्याकडे एक योजना आहे. शेरा संकटदासला लहानपणापासून माहीत होता. त्याला माहीत होतं की संकटदासला पोहायला येत नाहीये. एका रात्री शेरा आणि हाती संकटदासच्या जवळ पोहोचतात. त्यांनी संकटदासचं तोंड एका कपड्याने झाकलं आणि नंतर संकटदासला नावेवरती ठेवून नदीच्या मधोमध फेकलं. काहीच वेळामध्ये संकटदास नदीमध्ये बुडाले. काही वेळानंतर संकटदासचे डोळे उघडले तर त्यांनी स्वतःला पाण्याच्या आतमध्ये पाहिलं. तीच जलपरी जिचं संकटदासने एकदा जीव वाचवला होता, ती संकटदासच्या समोर उभी होती. मी जिवंत कस काय राहिलो? काही बदमाशांनी माझ्या तोंडावरती कपडा बांधून मला नदीमध्ये फेकलं होतं. मी तुला वाचवलं आहे. पण मी पाण्याच्या आतमध्ये श्वास कसा घेऊ शकतोय? कारण मी तुम्हाला एक जादुई गोळी खाऊ घातली आहे. जलपरी संकटदासला एक घडा देते. जेव्हा तुम्ही ह्या घड्यामध्ये हात घालाल, यामधून एक गोळी बाहेर येईल. त्या गोळीला खाल्ल्यानंतर कोणीही पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा की ह्या गोळीचा असर फक्त 12 तास राहू शकतो. मी हे घडा तुम्हाला एक उपहार स्वरूप देत आहे. तुम्ही ह्याला घेऊन जाऊ शकता. संकटदास घडा घेऊन त्याच्या घरी येतो. त्यांनी त्या घड्याला सांभाळून ठेवलं आणि त्याच्या ढाब्यावरती काम करण्यासाठी जातो. शेरा आणि हाती त्याला बघून आश्चर्यचकित झाले. भाऊ, हा संकटदास जिवंत वाचून वापस परत कस काय आला? असं वाटत आहे यानं पोहायला शिकलं असेल. भैया, आता आपण काय करायचं? चिंता नको करूस. यावेळेस मी संकटदासला कुठलंच नाही ठेवणार. शेरा गावाच्या सरपंचाकडे जातो आणि त्याने सरपंचाला म्हणाला, सरपंचजी, माझ्यावरती एक उपकार करा. काय गोष्ट झाली शेरा? एवढा परेशान का दिसतोयस? सरपंचजी, गावातल्या सगळ्या एक माणसाला सांगा की कोणी पण संकटदासला आपला दुकान किरायावरती नाही द्यायला पाहिजे. त्या संकटदासमुळे माझा सगळा धंदा चौपट होतोय. ठीक आहे, तुझं काम होऊन जाईल. संकटदास ज्या दुकानामध्ये ढाबा चालवत होता त्या दुकानाच्या मालकाने संकटदासकडून खाली करून घेतलं. यांना अचानक काय झालं? आपण तर चांगला किराया पण देत होतो, तरीही त्यांनी आपल्याकडून दुकान का छीनलं? काही गोष्ट नाही, मी काही दुसऱ्या जागेवरती किरायाने घेईल जागा. संकटदास निराश होऊन नदीच्या किनारे जाऊन बसतो. तेव्हा ती जलपरी जिने संकटदासला घडा दिला होता नदीच्या बाहेर आली. काय झालं संकटदास? आज तू एवढा उदास का आहेस? गावामध्ये कोणीच मला जमीन किरायावरती देण्यासाठी तयार नाहीये आणि मी माझ्या घरी सुद्धा ढाबा नाही उघडू शकत. माझं घर हे मुख्य रस्त्यावरती नाहीये. तिथे जेवायला कोणीच नाही येणार. संकटदासने सगळी गोष्ट जलपरीला सांगितली. तू नदीच्या खाली पाताळलोक मध्ये ढाबा ओपन कर. त्या जमिनीवरती कोणाचाच अधिकार नाहीये. पण पाण्यामध्ये आग कशी लागेल आणि लोक तिथे श्वास कसे घेतील? काळजी नको करूस. पाताळलोक मध्ये आग लागू शकते. आम्ही पण तिथेच जेवण बनवतो. आणि राहिली गोष्ट पाण्यामध्ये श्वास घ्यायची, तर लक्षात आण, मी तुला एक घडा दिला होता ज्यामध्ये जादुई गोळी होती. हो, त्या मटक्याबद्दल तर मी विसरलोच. संकटदासने नदीच्या खाली पाताळलोक मध्ये धाबा उघडला आणि गावामध्ये जागेवरती बॅनर लावले. गावातली लोक पाताळलोकचा धाबा बघण्यासाठी खूप उत्सुक झाले. ते सगळे नदीच्या किनारी पोहोचले. संकटदासने सगळ्यांना मटक्यामधून काढून एक एक गोळी दिली आणि म्हणाला, ताई आणि भाऊ, या गोळीचा असर जो आहे तो फक्त 12 तासासाठीच असतो. त्यामुळे 12 घंट्यानंतर पाण्याच्या बाहेर जरूर या. लोकांनी नदीच्या खाली जाऊन पाताळलोक मध्ये संकटदासच्या धाब्यावरती जेवण केलं आणि पाताळलोक मध्ये सैर पण केली. संकटदासने नदी किनारी एका नोकराला उभं केलं आणि त्याला म्हणाला, जे पण जेवण जेवण्यासाठी येते त्याला मटक्यातून काढून एक गोळी द्यायची. असं बोलून संकटदास धाब्यावरती काम करण्यासाठी गेला. तिकडे शेरा रागाने खूप लाल झाला होता. पाताळलोकचा ढाबा
ही पण संकटदासने चांगली चाल चालली. आपले गाववाले तर तिथे जातच आहे, वरून दुसऱ्या गावातली लोक सुद्धा पाताळ लोकाच्या ढाब्यावर जेवायला येत आहेत आणि फिरायसाठी सुद्धा येत आहेत. आणि आपल्या ढाब्यावरती तर सन्नाटा झालाय नुसता. भाऊ, मी पण गेलो होतो पाताळ लोकच्या ढाब्यामध्ये. पाताळ लोकचं वातावरण खूप सुंदर आहे. खूप सगळ्या रंगेबिरंगी मासे दिसतात तिकडे. चुप कर. जर संकटदासचा ढाबा या गावात राहिला ना, तर आपल्याला या गावातून जाऊन कुठे दुसऱ्या गावामध्ये ढाबा लावावा लागेल. शेरा पुन्हा एकदा गावाच्या सरपंचाकडे गेला आणि म्हणाला, सरपंचजी, तुम्ही संकटदासच्या ढाब्याला नदीच्या आतमधून बाहेर हटवा. माझं खूप नुकसान होत आहे. माफ कर शेरा, मी संकटदासला अजून परेशान नाही करू शकत. संकटदासच्या ढाब्यामुळे दुरून दुरून लोक आपल्या गावामध्ये येत आहेत. त्यामुळे आपल्या गावाचं नाव होत आहे आणि बाहेरच्या लोकांमुळे गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होत आहे. यावेळेस मी तुझी काही मदत नाही करू शकत. शेरा त्याच्या घरी येऊन हातीसोबत बोलला, सरपंचजी पण आपली काही मदत नाही करणार. आता आपण काय करणार भाऊ? शेरा आणि हाता गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये त्यांचा ढाबा चालवू लागले. आता संकटदास आणि गीताचा पाताळ लोकाचा ढाबा चालतच राहिला.